द्या बाबा लागासारखं इकडे तिकडे बघू नकोस. बोलतो हे ऐका, कुणी कुठंही विनाकारण बोंबलत फिरायचं नाही. हा, सगळ्यांनी एकमेकांसोबत राहायचं. आणि कुणी कुठं हरवलंच तर त्यांना सरळ गाडीजवळ येऊन थांबायचंय. त्या पल्लीगत शहाणपणा दाखवायचा, कळलं का? बस सर, कुणी कुणी कसं कसं करायचं तेही सांगा. आता कुणी कुणी कसं कसं करायचं तुम्हीच सांगा, मी आहे शिट्टी फुकायला. बरं असं करतो, आम्ही दोघं वैयक्तिक खेळांकडे जातो आणि तुम्ही कबड्डीच्या मुलांनी घेऊन मैदानाकडे जा. अरे वा, वैयक्तिक स्पर्धेत जाधव मॅडम वैयक्तिक लक्ष देतात वाटतं. पण ठीक आहे, तुम्ही असं करा, तुम्ही मॅडम सोबत जावा, मी आणि सर मैदानी खेळांचं बघतो. ठीक आहे? अहो कांबळे, मी हिंदीचा शिक्षक, मला काय खेळातलं कळतंय. मी आपल्या चौकागर सरांच्या बरोबर बरा आहे. तुम्ही घ्या वैयक्तिक स्पर्धा. मी आधी तेच सांगत होतो ना. ठीक आहे मॅडम, चला आपण जाऊया. बरं सर, त्या डॉक्युमेंट्स आहेत तेवढं रजिस्ट्रेशन करून घ्या. हां, आणि मॅडम जरा व्यवस्थित लक्ष द्या पोरांच्याकडे. तुम्ही पण पोरांकडेच लक्ष दिलं ना तर जरा जास्त बरं होईल. हो ना कुरकुटे सर? चला चला मॅडम. ए चला सगळे, हे बघा सगळ्यांनी एका रांगेत चालायचं. आपला नंबर यायला अजून टाइम असणार आहे. हा, आणि सगळ्यात महत्वाची सूचना, आजच्या टीमचा कॅप्टन मधुकर आहे, त्यामुळे बाकी कुणी शहाणपणा करायचा नाही, कळलं का? ए सागर, हा चला चला चला. अरे कुठे इकडे जातोयस? चल. अशा स्पर्धांमुळे मुलांच्या कलागुणांना वाव तर मिळतोच, पण शाळेबाहेरचं जग देखील बघता येतं. आत्मविश्वास वाढतो, नाही का? खरंय सर, पण हरल्यावर तोच आत्मविश्वास कमी होण्याची भीती सुद्धा असतेच की. मॅडम, हरण्याचं टेन्शन घेतलं की आत्मविश्वास कमी होणं आलंच की, नाही का? मग ते स्पर्धेत असो, अभ्यासात असो अथवा आयुष्यात. काय होईल यापेक्षा आत्ता या क्षणी मला काय मिळतंय याचा आनंद घेत चाललं पाहिजे. ते म्हणतात ना, जस्ट गो विथ द फ्लो, डोंट थिंक टू मच. अतिविचार ही वाईटच की. नाहीतर काय. म्हणजे बघा ना, आपण शाळेत असताना आणि आता किती फरक पडलाय ना, म्हणजे सगळ्याच बाबतीत. आत्ताची मुलं जास्त हुशार आणि ऍक्टिव्ह आहेत असं वाटत नाही का? अहो, यातल्या काही रांगोळ्या शाळेतल्या मुलांनी काढल्यात असं वाटत सुद्धा नाही. खरंय सर, आणि काहींनी त्याच्यातून सामाजिक संदेश सुद्धा दिलाय. ह्या वयात कुठून येत असेल हो त्यांना एवढं सामाजिक भान? आपण फारच वैचारिक बोलतोय का? अभिजित म्हणत असेल स्पर्धेपेक्षा अवघड बोलायला लागले शिक्षक. काय अभिजित? अहो नाही सर, अहो आता मला समजा कळतं. अहो विसरला का काय? अहो आता मी 10वीला गेलोय. हो सर, लय हुशार झालाय तो. आधीपेक्षा चांगलंच कळतंय त्याला. अगं तू कौतुक करतेयस का सार्कॅस्टिकली बोलतेयस त्याला? समजलं नाही ना? अगं म्हणजे उपहासात्मक. टोमणा मारतेस का? अहो नाही सर, मी कशाला त्याला टोमणा मारत्या. बरं सर, मी जाऊ का? नाही म्हणजे माझ्या स्पर्धेची वेळ झाली असेल ना. आण सर, माझं झालं ना तर मी येते कबड्डीच्या इथं. तुमचं झालं तर तुम्ही या तिकडं. हां ठीक आहे, या सर. बरं सर, आम्ही सुद्धा निघतो. अभिजितच्या स्पर्धेची वेळ झाली असेल. ठीक आहे, मी थांबतो इथं. अभिजितला मदतच होईल. या तुम्ही. आणि असंही तुमचं जनरल नॉलेज चांगलं आहे. मी इथलं झालं की जॉईन करतो. या तुम्ही. अभिजित. हां. तुमचा विषय आहे गावाजवळील पडीक जमिनीला वनवा लागणे चांगली की वाईट. तुझी वेळ सुरू होती आत्ता.
वनवा ठराविक जागेत आणि आपल्या कंट्रोलमध्ये असेल ना तर फायदेशीरच आहे. ऊसाची पाचट जाळल्याने पडलेल्या राखेतून खत निर्मितीला मदत होते. तसेच आपल्या शेती क्षेत्रात पडीक जमिनीवरील अनावश्यक म्हणजेच महत्त्वाचं नसलेलं गवत काढणं शक्य नसतं आणि ते स्वतःहून सुकून जायला फार वेळ लागतो. आणि पावसाळ्यात आधीचा कचरा आणि सुकलेल्या गवतामुळे नवीन गवत तितके चांगले येत नाही. त्यामुळे गुरांसाठी पौष्टिक आणि चांगले गवत मिळत नाही. त्यामुळे गवतासाठी आणि शेतीसाठी वनवा लावणं काही प्रमाणात बरोबरच आहे असं मला वाटतं. किती प्रमाणात? अगदी 80% सर. तुम्ही यासाठी वेळ घेतला आहे 3 मिनिट 22 सेकंद. अभिजित, तुझी वेळ सुरू होते आत्ता. तर सर आत्ता यांनी सांगितलं की वनवा पेटवणं बरोबर आहे, पण सर माझं मत बरोबर याच्या उलट आहे. सर मला नाही वाटत की वनवा पेटवणं हे बरोबर आहे. आणि सर वनव्यामुळे चांगलं गवत येतं, मुळात हा समजच चुकीचा आहे. असं काही सुद्धा नसतं. उलट सर वनव्यामुळं आजूबाजूला असणारं गवत किंवा छोटी मोठी ओली झाडं ती सुद्धा जळतात. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, वाळक्यावर वल्लभी जळ. अशी गत होती बघा. धुरामुळं प्रदूषण होतं ते तर काय वेगळंच. अहो सर कित्येक घरांना या आगीचा सामना करावा लागतो. तुम्ही जर आमच्या गावाकडून बघाल ना तर वनव्यावर कुणाचंच नियंत्रण नसल्याने चरणारी गुरं फिरणारी गुरं सारखी मरत असतात. झाडं जाळल्यामुळं झाडावरचं पक्षी उडून जातात. मग त्यांच्या चोचेतून बिया प्रसरण होऊन नवीन झाडाची उत्पत्ती होते, ती सुद्धा थांबते सर. कितीतरी सरपटणारं प्राणी मरण पावतात. आणि सर ह्या समजाचा परिणाम आपल्या अन्नसाखळीवर होतो. अहो सर आधीच आपण जंगलात येऊन प्राण्यांच्या घरात अतिरेक केला. सर समजा आज आपण प्राण्यांच्या घरात घुसलोय, उद्या जर प्राणी आपल्या घरात घुसलं मग त्याला जबाबदार कोण? हा एवढाच माझा प्रश्न आहे सर. धन्यवाद. अभिजितने यासाठी वेळ घेतला आहे 4 मिनिट 42 सेकंद. सर तशी राहण्यात रेषाखून केल्या प्रॅक्टिस, पण इथं लय भीती वाटते. अगं भ्यायचं कशाला? इकडं तिकडं कुठेही लक्ष देऊ नको. लक्षात घे ही सगळी माणसंच आहेत. फक्त ती पलीकडे आणि आपण अलीकडे, फरक इतकाच आहे. आता तुला सुद्धा लांब उडी घेऊन अलीकडून पलीकडे उडी मारायची रेश्मा. आणि लक्षात ठेव, आपण खेडेपाड्यातले असलो ना म्हणून कशातही आणि कुठेही कमी पडत नाही. ते दाखवून द्यायची संधी तुझ्याकडे. चल घे उडी. चल. खूप छान. सर तुम्ही सांगितलं तशी उडी मारली ना म्हणून मला अजिबात भीती वाटली नाही बघा. पाटील मॅडम, मॅडम अहो तुम्ही इथं कशा? मी आमच्या शाळेसोबत आली. खूप छान केलीस तू. तुला नक्कीच काहीतरी मिळेल बाळा. तुम्ही बघितलं? पण मॅडम तुम्ही इथं अगं मला आमच्या शाळेसोबत जावं लागेल. भीती होतीस तुमच्या शाळा येईल म्हणून. माझी भीती खरी ठरली. चल येते मी. सर अहो मॅडम तुम्ही का नाही बोलला पाटील मॅडमशी? आणि त्यांचं तर लग्न झालं ना, मग त्या असं कसं आलेल्या? काय झालं असेल? तुला पडले तेच प्रश्न मला पडलेत रेश्मा. कदाचित त्याहीपेक्षा जास्त. चल आपल्याला केवढाच्या स्पर्धेकडे गेलं पाहिजे. आणि छान खेळलीस बाळा. तुमच्यामुळे सर. रिषा शिंदे. सी वॉटर. ओके या. छान छान आहे ना.
यातून काय दाखवायचंय बाळा तुला? मॅडम मला सांगायचंय की झाडे लावा, झाडे जगवा आणि हो, पण हे लिहून नाही तर तुझ्या हे कृतीतनं दिसलं पाहिजे ना. हे लिहून काय कुणीही सांगेल ग. एक झाड काढलं, बाजूला झाडे लावा, झाडे जगवा असं लिहिलं म्हणजे यातून काही संदेश दिला जात नाही ना. निदान स्पर्धेसाठी जास्तीचा आणि चांगला विचार करायला हवा ना. बरोबर. लिहून काय कुणीही सांगेल. 10वीच्या मुलीने काय सुंदर रांगोळ्या काढल्यात बघ. स्त्री भ्रूण हत्या, महिला अत्याचार, प्रदूषण अशा कितीतरी चांगल्या विषयावर छान छान रांगोळ्या काढल्यात आणि तुम्ही अजून झाडावरच अडकून बसलाय. पुढच्या वेळी जास्तीचा आणि चांगला विचार करा. केवढा बाहेर रडू नको सगळं. तू खरंच खूप छान प्रयत्न केलास. नाही माझी अगं मग काय झालं? तुला तू येत होतं ते समजा केलंस ना. आता कुणाला आवडती कुणाला नाही आवडत. तुला तर काय बरंच वाटलं असेल ना. मला तुझ्याकडे नको समजूस. मला खरंच वाईट वाटले आणि तुझ्या जागी दुसरं कोण बी असतं ना तर बी मला वाईटच वाटलं असतं. केवढा बाळा इकडे ये. तुला एक गोष्ट सांगतो. समजा तुला जेवणात मेथीची भाजी आवडते आणि मला तांदळीची. मग मी म्हणणारच ना की मेथीची भाजी चांगली झाली नाही का, कारण मला ती आवडत नाही. ज्याला ती भाजी आवडते तोच सांगू शकेल ना ती भाजी चांगली झाली की वाईट ते. बरोबर ना. अगदी तसंच परीक्षण करणारी ही माणसंच असतात. त्यांच्या मतासारखं झालं नाही की ते वाईट झालं. हे बघ, त्यांची मतं त्यांची आवडीनिवडी वेगळ्या होत्या म्हणायचं आणि त्यांनी जे चांगलं सांगितलं ते बदलायचं आणि पुढे जायचं. काय आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्पर्धा हरलो म्हणून रडायचं नसतं, स्वतःला कठोर बनवत घडायचं असतं. अगं हो केवढा. अगं खरंच तू लय भारी काढल्यास बघ रांगोळी. बाकीच्यांचं जाऊ दे पण मला तर तुझी रांगोळी लय आवडल्या बघ. आणि मला सांग, ही जगातली शेवटची स्पर्धा होती का? नाही ना. पुढच्या वर्षी परत प्रयत्न करायचा. पण पुढच्या वर्षी तुम्ही असणार, आम्ही नसणार ना. आमचं शेवटचं वर्ष आहे सर. केवढा हे बघ, परीक्षक तुला बोलले किंवा तुझा नंबर आला नाही म्हणून असं इथे रडत बसायचं का? आपल्या बाकी मुलांच्या स्पर्धा पण आहेतच की, त्या बघायला जायचं की नाही? मला सांग, एवढंच वरती होऊन चालेल का बाळा? नाही मॅडम, जाऊया कबड्डीच्या स्पर्धा बघायला. मध्ये पकड. हात घे त्याला, हात घे. थांब सगळ्या कवर द्या. यो बाहेर गेला नाही पाहिजे. कवर द्या. अरे चान्स नाही इकडे. जा मध्ये आणि मोकळा हाताने येऊ नको. अरे वा सर, मुलांना प्रोत्साहन देताय की आज? कांबळे सर बाहेर आलं का नाही की मुलं आपोआप आपली वाटते. मग शाळेत पण घ्या की वाटून. नका भाषण देऊ, चला घरी. 2 मिनिट मला किती भारी वाटलं होतं, पण नाही, तुमच्यात बदल शक्य नाही. आला मोठा. वैयक्तिक पारितोषिकाचे विजेते जाहीर होतीलच, त्यांना सन्मानपत्र शाळेत पाठवलं जाईल आणि सांघिकांचे इतर मिळतील.
वैयक्तिक स्पर्धा आणि पहिली विजेती आहे रांगोळी स्पर्धा दीक्षा कुंभार. लवकर ये बाळा. तसेच वादविवाद स्पर्धेसाठी अभिजित पवार. आणि यानंतर वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झालेले आहे दीपक जाधव. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दीपक ये लवकर. आणि आता लांब उडीसाठी विजेते आहे रेश्मा घाडगे. आणि आता पारितोषिक फक्त संघाने शिस्तीत स्टेजवर यायचं आहे. सांघिक स्पर्धा कबड्डी आणि कोण असेल विजेता संघ कै रामचंद्र वाडेवाले माध्यमिक विद्यालय मुरुड. टाळ्या टाळ्याच्या सर्वांनी. सर्व स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि नाटकाच्या वेळेला तुम्हाला उचलून घ्यायचं. हा नका मी तुला घेणार. सर कुठे गेले? पाटील मॅडमच्या माग. जुनी ओळख ना त्यांची. चला. मॅडम मॅडम ऐका तरी. असं 4 चौकात हात धरणं बरं नाही, पण तुम्ही पर्यायच ठेवला नाही. पर्याय नसतो अनेकदा. माणसांना की वेळेला? दोन्हीला. मॅडम काय झालंय? मॅडम सांगा तरी. मला सांगायचं नसेल तर? असं काय करताय मॅडम? इतक्या दिवसात एकदाही भेटावं, एकदाही कळवं नाही वाटलं? आणि मंगळसूत्र नाही, टिकली नाही. घटस्फोट झालाय का? मॅडम काय सांगाल की नाही? झालं असेल काही. मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू देत प्लीज. एकतर खूप कष्टातून यातून सावरते, पुन्हा तेच सगळं आठवून मला त्रास नाही द्यायचा. अच्छा, म्हणजे हे सगळं सांगून जर तुम्हाला त्रासच होणार असेल तर नकाच सांगू. मी माझ्या नाही, तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल बोलते. हे असं बघून काही न ऐकता न बोलता गेलो तर जास्त त्रास होईल मॅडम. खरं तर ठरवलं होतं तुमच्यासमोर कधीच येणार नाही, कधीच कसलाच संपर्क नाही ठेवायचा. पण नशिबात मला कधी हवं तसं होतच नाही. तेव्हा हवे होतात, तेव्हा नाही मिळालं. आणि आता नकोय तर समोर आहात. मॅडम एकदा नीट सांगा काय झालंय? काय झालं सांगतो की पुढं. मग ह्यो कांबळे चांगलं वागायचं, मोठं मोठं बोलायचं नाटक करून ह्या पाटील बायला लागला की आपल्या जाळ्यात वाढायला. हे काय बोलताय तुम्ही?
माझा नाही विश्वास, आणि तुमच्या बोलण्यावर तर अजिबातच नाही. अहो माझ्यावर तरी ठेवा. मी विचारतो ना त्या प्रश्नाचं उत्तर मला द्या. मला सांगा, ह्यानं अजून लगीन का केलं नाही? अहो हिच्यासाठीच की. आता आपली शाळा एवढी स्पर्धा जिंकल्या म्हणल्यावर ह्यानं पोरांसोबत थांबायचं सोडून त्या बाईच्या मागणं का बरं गेला असेल? हा, अहो जेवायचं सुद्धा भान नाही. अहो सगळ्या शाळेला माहिती होतं यांचं लफडं. व्हॉट नॉनसेन्स कुरकुटे सर. लफडं काय म्हणताय? बर तुमच्या भाषेत लव, आमच्या भाषेत ते प्यार बीर काय म्हणतात ते. अहो लई दिवस चाललं होतं यांचं, सारखी दोघं एकत्र. आणि शाळा संपली का नाही की पोरांच्या गावाला जायचं नाटक करून ह्या मॅडमला जायचा घेऊन फिरायला. उशीर झाला का नाही की म्हणायचं आता थांबा आमच्याच घरी. स्टॉप इट प्लीज. बरं राहिलं, आम्हाला काय करायचंय? या दोघांनी लग्न का केलं नाही? अहो यो खालच्या जातीतला, त्या आपल्या जातीतल्या होत्या. घरात कळल्यावर झाला की मग राडा. एवढंच नाही, तिच्या घरच्याला हाणला बी तरी याला वळण नाही. या कांबळ्याची एक होतं का? पुन्हा काही दिवसानं पाटील मॅडमला हे जर कळलं. मला काहीच न कळवतं रात्र रात्र बाहेर असायचं, पहाटे दारू पिऊन यायचं, जेवण बनव म्हणायचं, नाहीतर शिवीगाळ, मारहाण सुद्धा. सोन्याच्या पिंजऱ्यात कैद करून ठेवलेल्या पक्षासारखी तडफडत राहिले. दुसरा पर्यायच नव्हता. घरातल्यांना जातवाला स्वतःच्या मुलीला मारणारा मुलगा चालतो, पण तारणारा दुसऱ्या जातीतला आहे म्हणून नाही चालत. इथं माणसाला संपवलं जातं, पण जात संपत नाही. आणि त्याला पोषक वातावरण देतेच सरकार. त्यामुळे पोलिसात जाण्याची सुद्धा सोय नाही. का पण माझ्याकडे यायचं होतं? कसं यायचं होतं? लग्नाची बायको पळून गेली म्हणून मग त्यांना नीट आपल्याला संसार करू दिला असतं ना, माझ्या आई बाबांना नीट जगू दिलं असतं. पाठची बहीण होती लग्नाची, त्यामुळे सगळं सहन करण्यापलीकडे काही पर्यायच नव्हता. आणि हे सगळं कसं झालं? रोज वाटाची तीच भीती त्या दिवशी खरी ठरली. रात्री ढाब्यावरून परत येताना कारचा ऍक्सिडेंट झाला. जागेवरच गेली. 4 दिवस उसणं अवसान आणून रडले. महिना काढला कसा बसा. नंतर जातीच्या रीती पार पाडून माझ्या घरी परत आले. मग तेव्हा विचारायचं ना घरच्यांना, पाहुणे आणि जातीवाले कुठे गेले? तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न केलं ना, आता आम्ही जगायचं कसं असं विचारायचं ना. माझ्याकडे नव्हतं, तसंच त्यांच्याकडे सुद्धा उत्तर नव्हतं. रोज आईबापांच्या डोळ्यातलं पाणी बघून माझ्या डोळ्यातलं पाणी कधी आटलं
कळलंच नाही. हिमतीने पुढे जायचं ठरवलं. म्हणलं शाळेवर रुजू होऊया. मी शाळा म्हटली. देव असेल तर रोज एकच मागायचे, कधीच तुम्ही समोर नको येऊ. पण तो नाहीच होत. नंतर तुम्ही समोर आला का? जॉईनच व्हायचं होतं तर मग आपल्या शाळेवर का नाही झालं? आणि एवढं सगळं होऊन पण काहीच का नाही कळलं? तुम्ही जशा आहात तसं स्वीकारलं असतं मी, हे माहिती होतं ना तुम्हाला? हो, म्हणूनच नाही सांगितलं. तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर द्यायची गरज नाही आपल्याला. त्या निघून गेल्यावर सर विसरले असतील ना त्यांना? घ्या, विसरलं असतं तर मागणं गेलं असतं का? या कांबळे सर, नाही मॅडम विचारती त्या पाटील मॅडम कोण, तुमचं त्यांचं नातं काय? आम्ही तर म्हटलं आम्हाला तरी काय माहिती आहे, ह्या शाळेवर मॅडम होत्या, लगीन झालं गेल्या निघून. सरासनी फसवून लय वाट केलं ना, चुकीचं केलं त्यांनी. बरं झालं का व्यवस्थित बोलणं? चला जाऊया पोरांच्याकडे. आपल्याला तरी झालेल्या गोष्टीचं काय घेणं देणं मॅडम? मॅडम तुम्ही असे असाल ना असं वाटलं नव्हतं मला सर. हो मॅडम,